काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा काच बॅटरी झाली आत्ताशी. तर भाई आज मशीनला कपडा एवढा मारून चालू करून चाललंय. आज खडीकरण करायचं आहे. तुम्हाला दाखवलं मी आज काय होतंय काय नाही. तर आजचा ब्लॉग कंटिन्यू करा. काल मी व्हिडिओ बनवला होता पण काल अर्धाच बनवला. काल मला मोड गेला निघून. तर भाई आलो आम्ही साईडवर. इथं आम्हाला खडी पांगायची खडी येऊ राहिली. आम्ही चाललोय पाणी आणायला. आम्हाला पाणी नाही आज. इथं मोटर चालू आहे पलीकडे उसाला तिथून आणतो भरून पाणी. तर भाई इथं बरं पाणी. तर भाई बा आली गाडी माग गाडी आली खडी. आता पांगा पांग करायची आहे का. तर भैया बा कसं निवड टाकले सारी. तर भाई झालं आमचं काम चालू. तर भाई खडी पांगीत आपण इथपर्यंत आलोय. त्या दिवशी आपण पुलावर नाही का मुरुम पांगेत होतो तिथपर्यंत आलोय. कमीत कमी एक किलोमीटर खडी पांगेली. 1 किलोमीटर पांगेले असं ना. आता एवढं राहिले. एवढं पांगेला का संपला विषय झाला. तर काय आम्ही इथं बसलो होतो. बसल्या विषय असा झाला या मुरुमाच्या गाड्या अशा. आणि एक कार्यकर्ते गाडी गेली रस्त्याच्या खाली बळीत. आता आम्हाला ती गाडीवर बळीची. तुम्हाला दाखवते तुम्ही काय विषय काय नाही. तुम्ही फक्त बघा. पाऊस बंद झाला का. पाऊस चालू झाला भाई इकडं. तर भाई समोरची आहे भाई ती खाली गेली आणि ऑपरेटर भिजला पावसा पाणी. तर हे ते हाय वा पिक्चर. तर भैया बाशी कसली बरं झालं पलट्याने झाली गाडी. नाही तर टाटा फीस झाला. हवा आहे का. तर भाई एका मशीनला काय नाही का ना. आता 2 मशीन बोलले. एक नाजूक काम चालू होतं दुसऱ्या मशीनचं. ते मशीन सुद्धा बोलले 2 मशीनला काढायचं. ये धंदा उनका है जिनका खून गरम है साला. विषय नाही भैया. काय वाटतंय होता डायरेक्ट पलटेवाल थोडी वाजली. तर भाई गाडी इथं खाली करेच ठरली. कारण गाडी काय निघा नाही त्याच्यामुळे खाली करेच ठरली. एक मिनिट थांबा. मशीन मागे घ्या मला. तर फायनली निघाली भाई गाडी. बघा एवढा मुरुम खाली करावा लागलाय. वाटतं मग गाडी काढू. गाडी निघली हो. नाही तर बैल आज घोडाच होता. भाई इथून अशी गाडी रिवर्स न्यावं लागत. त्याच्यामुळे ती गाडी रस्त्याच्या खाली उतरली ती बसली होती. दुसरा काही विषय नव्हता. तर भाई मी त्या हायवात बसलो. जी हायवा आता बसली नव्हती. ही हायवा आहे भाई ती. आणि जी गिअर पाहू हायवाला गिअर किती असतात. रिवर्स हे लो काय विषय काय माहिती. 1 2 3 4 5 6 7 8 असे 10 गिअर असतात ते सगळे. खाली ॲक्सिलेटर ब्रेक आणि क्लच स्टिअरिंग. आणि त्याचं इंटिरियर कसं आहे. स्टिअरिंग इतकी मोठी स्टिअरिंग आहे. बेकार असं टन मारायचं म्हणजे लय बेकार विषय. लय मोठं वाटतं भाई. लय म्हणजे लय मोठा विषय भाई. इथं बसल्या ना आता 2-3 लिव्हर पाहिजे इकडे. पाहिजे इथं लिव्हर आहेत काय मला माहित नाही. त्याच्यामुळे मी काही दाबी करत नाही. मग काही दाबायचं काही व्हायचं. तर भाई आमचे काम झाले. आम्ही चाललो घरी. टॉप गिअर टाकून चाललो डायरेक्ट. सणाला मागे ते बसलेलं डंपर त्यासोबत त्याला मला आम्हाला येऊ दे. आता तू काढला नाही मी बसलेला होतो. तू काढला ना आम्हाला येऊ दे. आता गाडी नाही करत. रस्ता इतका बारीक आहे भाई. इथं एवढा रोड आहे.
म्हणजे अख्खं लोडर बसत बघ तर रोडच झाकतो. आणि आज पाऊस झाला भाई, पण आमच्या तिकडे पाऊस नाही झाला कारण आमच्या तिकडे लोक लय पापी आहेत. दिसतेला भिडे करतात ते वर बघा तार पाहिजे की वर आहे बूम फक्त ईदभर राहतं ईदभर सगळं जात्या गावात. तर या पहा भाई इकडं सारख्या किती सुंदर सुंदर आहेत, भारी भारी आमचे. डब्बल घे ना. एवर आला काय ना याचं हा राहुल. राहुल भाऊ एवर आला आहे वाघ तर भाई दिलं इथं मशीन लावून आता काचा बिचा पॅक करून टाकायचा संपला की. तर भाई याचा निबंध लिहू राहिलाय मग हे निबंध बिबंध झाला का आम्हाला जायचंय ती हायवा थांबली तिकडं. ते report लागेल त्याला. बटणं खराब झाले. स्प्लेंडर घेऊन फिरतो माझा पमू. बैस चल आधी काय करायचं? काही पण करतोय गाडीवर घाण गादाळ पोर काही ड्रायव्हर काय लागलं? डब्याला हे लागले आता. नाही. अरे हा बोलला दे बघ चल जाऊ दे बैस नाही तर सकाळी लागायला आता. तर काहीच आजचा ब्लॉग मी एंड करतो भाई. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवड असेल. आवडवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय भेटा का नवीन अशा ब्लॉग मध्ये.